नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवकासाठी आपण विचारले जाणाऱ्या प्रश्नांची संभाव्य सिरीज चालू केलेली आहे। आज मी तुमच्यासाठी चौथा भाग घेऊन आलेलो आहे। या चौथा भागामध्ये आरोग्य सेवक कळाला का पुरुष गटासाठी जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये तांत्रिक अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमातील पुढचं टॉपिक घेऊन आलेलो आहे। त्या टॉपिकचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया आणि या टॉपिकवरचे प्रश्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर आवडत असेल आणि जर लेक्चर आवडत असेल तर YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात असे अनेक लेक्चर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, कळाला का? लिंक शेअर करत जा मित्रपरिवारापर्यंत आणि लेक्चर आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका। तर बघा, आज चौथं पार्ट आहे। कशाचं माहित आहे का? आरोग्य सेवक पुरुष गटासाठी तांत्रिक अभ्यासक्रमावरील प्रश्नांचं विश्लेषण व्यवस्थित बघायचं, कशा प्रकारे असणार आहे, काय असणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला पण कशा पद्धतीने काय करायचंय, अभ्यास करायचंय हे थोडं समजून येईल मित्रांनो। कळलं का? तर बघा, आता वेळ न घालवता पहिला प्रश्न या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। प्रश्न काय बघा, त्या टॉपिक मधला ग्लुकोज विघटन किंवा ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया कुठे घडते? आता ही ग्लायकोलिसिस प्रक्रिया म्हणजे काय? ग्लुकोजचं विघटन आहे, कळलं का? आणि ही कुठं घडत असते असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। पहिला ऑप्शन आहे पेशीद्रव्य, त्याला सायटोप्लाझ्मा म्हणतो। दुसरा ऑप्शन आहे तंतुकणिकात, कळाला का, ज्याला काय म्हणतो? मायटोकॉन्ड्रिया। तिसरा ऑप्शन आहे केंद्रकात आणि चौथा ऑप्शन आहे पेशी पटलावर। तर या चारीपैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचं आहे की ग्लायकोलिसिस ही अभिक्रिया कुठं घडत असते, तर ह्याचं उत्तर आहे पेशीद्रव्यात आणि सायटोप्लाझ्मा मध्ये घडते। आता बघा, याचं विश्लेषण सांगतो मी तुम्हाला की सर नेमकं काय आहे। तर मित्रांनो, माहित आहे का, आपल्या शरीरात सेल असतात यानी पेशी असतात आणि या पेशीच्या आतमध्ये ऊर्जा तयार केली जाते आणि या ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण शोषण म्हणत असतो आणि पेशीच्या आतमध्ये केली जाते। म्हणून मला सांगा, पेशीच्या आतमध्ये तयार होणाऱ्या ऊर्जेच्या प्रक्रियेला पेशी शोषण यानी सेल्युलर रेस्पिरेशन म्हणून ओळखलं जातं आणि या पेशीच्या आतमध्ये जी ऊर्जा तयार होते त्याला पेशी शोषण म्हणतो। आणि या पेशी शोषणाच्या पायऱ्या आहेत मित्रांनो, कोरेला का काय इथं पायऱ्या आहेत, स्टेज आहेत। 3 पायऱ्यामध्ये ही ऊर्जा तयार होत असते पेशीच्या आतमध्ये। 3 पायऱ्यामध्ये कोणकोणती? सगळ्यात पहिला आहे ग्लायकोलिसिस नावाची पायरी, कोरेला का? ग्लायकोलिसिस नावाची पहिली पायरी। यानंतर दुसरी पायरी जर बघितलं तर त्याला क्रेब चक्र म्हणून ओळखलं जातं, क्रेब चक्र म्हणतो। आणि तिसरी पायरी त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला इलेक्ट्रॉन वहन साखळी म्हणतात रे। इलेक्ट्रॉन वहन काय आहे? साखळी म्हणून ओळखली जाते। या 3 पायऱ्यांमध्ये मला सांगा पेशी शोषण यानी पेशीच्या आतमध्ये ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया घडते या 3 पायऱ्यांमध्ये। आता पेशीच्या आतमध्ये या पायऱ्या कुठं घडतात? जी पहिली पायरी आहे ही घडत असते पेशी द्रव्यात, कळलं का? पेशी द्रव्यात आणि सायटोप्लाझ्मा मध्ये। आणि उरलेल्या 2 पायऱ्या जर कुठं घडून येत असेल तर या दोन्ही पायऱ्या तंतुकणिकेत घडून येतं, ज्याला आपण पॉवर हाऊस म्हणत असतो, ज्याला आपण जर काय म्हणत असेल तर विद्यार्थी मित्रांनो माहित आहे का, ऊर्जा केंद्रक म्हणत असतो। तर अशा प्रकारे पेशीच्या आतमध्ये ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेला पेशी शोषण यानी सेल्युलर रेस्पिरेशन म्हणतो। त्याच्या 3 पायऱ्या आहेत, ग्लायकोलिसिस, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी। त्याच्यापैकी ग्लायकोलिसिस ही क्रिया पेशीद्रव्यात घडते, ज्यामध्ये त्याला काय केलं जातं? ग्लुकोजला तोडलं जातं। नंतर क्रेब चक्र घडत असतो तंतुकणिकेत, नंतर इलेक्ट्रॉन वहन साखळी घडत असते कुठं माहित आहे का? तंतुकणिकेमध्ये। आणि फायनली मला सांगा ऊर्जा तयार होत असते। तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलं होतं ग्लुकोजचं विघटन यानी ग्लायकोलिसिस ही क्रिया कुठे घडत असते? तर उत्तर होतं मित्रांनो माहित आहे का? पेशीद्रव्यात, कळलं का? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। तंतुकणिकेत काय काय घडतं? तंतुकणिकेत दुसरी पायरी घडत असते ज्याला क्रेब चक्र म्हणून ओळखलं जातं, क्रेब चक्र। आणि तिसरं इलेक्ट्रॉन वहन साखळी, ज्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन म्हणतो आपण, हे कुठं घडत असतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये। केंद्रकात आणि पेशी पटलावर कोणत्याही प्रकारची ऊर्जा तयार करण्याची प्रक्रिया घडत नाही। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं। अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल। ह्याचं तुम्हाला डिटेल बघायचंय बरं, पुस्तकात व्यवस्थित वाचून घ्या। ग्लायकोलिसिस मध्ये नेमकं काय काय घडतं, क्रेब सायकल मध्ये काय घडतं आणि इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये काय घडतं ते व्यवस्थित बघून घ्या, कारण डिटेलवर प्रश्न विचारलं जातं। आता बघा, एका ग्लुकोजचं रेणूचं पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण किती रेणू मिळतात? आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलो तर या ठिकाणी ऑक्सिडीकरणचा अर्थ काय आहे?
ऑक्सिडीकरणचा अर्थ आहे ग्लुकोज जो आहे हे काय तुटणे. जर आपण एका ग्लुकोजला पूर्णपणे तोडून टाकलो तर त्याच्यापासून किती एटीपी ऊर्जा तयार होते असं म्हणते पेशीच्या आतमध्ये. कळलं का? आता समजा ही जर पेशी असेल तर या पेशीच्या आतमध्ये दोन ठिकाणी ऊर्जा तयार होऊ राहिली. एक म्हणजे कुठं तंतुकणिकेत, कुठं तंतुकणिका यानी मायटोकॉन्ड्रिया, आणि दुसरी कुठं तर पेशी द्रव्य. कळाला का? पेशी द्रव्य. आता सांगितलं ना सायटोप्लाझ्मामध्ये ग्लायकोलिसिस घडतं, आणि मला सांगा ग्लायकोलिसिस अभिक्रिया घडत असताना 2 एटीपी ऊर्जा तयार होते कुठं? पेशी द्रव्यात. आणि तंतुकणिकेमध्ये मला सांगा क्रेब सायकल आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी, या 2 अभिक्रिया घडत असताना 36 एटीपी ही तंतुकणिकेत तयार होते. मग अशा प्रकारे एका ग्लुकोजचं जर ऑक्सिडीकरण केलो आपण तर पूर्ण पेशीमध्ये हे 2 एटीपी आणि हे 36, तर मला सांगा किती? 38 एटीपी ऊर्जा तयार होते पूर्ण पेशीमध्ये. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे तुमचं चौथं, ज्या ठिकाणी 38 एटीपी उत्तर दिलेलं आहे. आता बघा जर तुम्हाला असा प्रश्न आला असता की ग्लायकोलिसिसच्या दरम्यान किती एटीपी ऊर्जा तयार होते, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 2 एटीपी. जर तुम्हाला प्रश्न असा आला असता की तंतुकणिकेमध्ये किती तयार होते, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 36 एटीपी. पण इथं म्हणतंय की एका ग्लुकोजचे रेणूचे पूर्ण म्हणतंय टोटल. कळालं? ऑक्सिडीकरण म्हणजे काय आहे? जाळणे. कळालं का? जाळणे. साध्या भाषेत सांगायचं म्हटलं, एका ग्लुकोजच्या रेणूला जर जाळलो तर किती एटीपी ऊर्जा बाहेर पडते, तर 38 कुठं पडत असते? 2 एटीपी काय? पेशी द्रव्यात, आणि 36 एटीपी मला सांगा कुठं पडत असते? तंतुकणिकेमध्ये. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अपेक्षा करतो की हे तुम्हाला कळालं असेल काय आणि कसं असणार आहे. आता बघा ग्लायकोलिसिसच्या शेवटी कोणते रेणू मिळतात असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. ग्लायकोलिसिसच्या शेवटी कोणते रेणू मिळतात? मला सांगा ग्लुकोजचे रेणू, त्या पायरुवेटचे रेणू, एटीपीचे रेणू आणि ग्लायकोजनचे रेणू. तर हे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर ह्याचं उत्तर आहे पायरुवेटचे रेणू. आता बघा आपल्याला कळणं गरजेचं आहे, काही प्रमाणात एटीपीचे रेणू पण भेटतात, पण मुख्य रेणू हा पायरुवेटचा रेणू आहे जो ग्लुकोजच्या विघटनातून तयार होतो कुठं? पेशी द्रव्यामध्ये. आता पूर्ण नेमकं ग्लायकोलिसिस अभिक्रिया कशी घडते ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा काय घडतं मित्रांनो माहित आहे का? हा ग्लुकोज आहे C6H12 आणि O6 हा ग्लुकोजचा रेणू आहे. हा ग्लुकोजचा रेणू जेव्हा पेशी द्रव्यात जातं यानी काय सायटोप्लाझ्मामध्ये जातं, तेव्हा मला सांगा त्याचं ग्लायकोलिसिस घडून येतं. ग्लायकोलिसिस म्हणजे काय? पेशी द्रव्यात त्याचं विघटन घडून येतं, ज्याला आपण काय म्हणत असतो? ग्लायकोलिसिस म्हणून ओळखलं जातं. आता नेमकं काय घडतं तर समजा हा ग्लुकोजचा एवढा मोठा रेणू होता आणि त्याला तोडणे म्हणजे ज्याचा अर्थ ग्लायकोलिसिस. आणि जेव्हा ग्लुकोज या ठिकाणी येतं तेव्हा मला सांगा या ग्लुकोजला तोडलं जातं आणि 2 जे आहे पायरुविक ऍसिडचे रेणू तयार होतात. म्हणजे अशा प्रकारे 2 तुकड्यामध्ये ग्लुकोज या ठिकाणी विभागला गेला. 2 रेणू पायरुविक ऍसिडचे. प्लस जर बघितलं तर 2 रेणू NADH तयार होतात. कळलं का? DH2 चे तयार होतात. प्लस जर बघितलं तर मित्रांनो माहित आहे का 2 रेणू H2O चे तयार होतात आणि प्लस मला सांगा 2 ATP एवढी ऊर्जा तयार होते. तर पूर्ण ही अभिक्रिया आहे जी आपल्या पेशी द्रव्यात ग्लायकोलिसिस दरम्यान घडत असते. तर मला सांगा मुख्य प्रोडक्ट जर काय भेटत असेल ग्लायकोलिसिस मध्ये तर पायरुविक ऍसिड भेटतं. त्याच्या व्यतिरिक्त मला सांगा NADH2 चे 2 रेणू भेटतात. क्लोरेलका ज्याच्यामध्ये ऊर्जा असते. क्लोरेलका पाण्याचे 2 रेणू आणि ATP चे 2 रेणू भेटत असतात. तर ग्लायकोलिसिस दरम्यान 2 ATP ऊर्जा तयार होते. ग्लायकोलिसिस पेशी द्रव्यात घडून येतं आणि मला सांगा फायनली कोणता घटक भेटतं, कोणते रेणू भेटतात? पायरुविक ऍसिड, ज्याला पायरुविक आम्ल पण म्हणतो आपण. कळलं का? ते काय तयार होत असतात. म्हणून उत्तर तुमचं काय यायला पाहिजे तर उत्तर तुमचं यायला पाहिजे दुसरं. जर ऑप्शन मध्ये पायरुविक ऍसिड नसला असतं तर उत्तर आला असतं कोणतं माहिती आहे का? ATP. कारण मी काय म्हटलो ATP पण तयार होतात, पण मुख्य घटक जर काय असेल तर पायरुविक ऍसिडचं फॉर्मेशन होतं. यासाठी मला सांगा या ठिकाणी जर काय असेल तर पायरुवेटचे काय आहे रेणू हे तयार होत असतात कुठं? ग्लायकोलिसिसच्या शेवटी. कळलं का? इथपर्यंत हे पार्ट तुम्हाला समजलं असेल काय आणि कसं असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे? ATP ला काय म्हणतात? कळायला का? ऍडिनो ट्रायफॉस्फेट म्हणतो आपण याला. ऍडिनो ट्राय कळालं का? फॉस्फेट म्हणून ओळखलं जातं. आता बघा ग्लुकोज मध्ये जी असणारी ऊर्जा आहे
ग्लुकोजमध्ये असणारी ऊर्जा एका नवीन रेणूमध्ये आणून साठवली जाते, काला का त्या रेणूलाच आपण एटीपी म्हणतो। आणि जेव्हा एखाद्या आपल्या पेशीला ऊर्जेची गरज असते तेव्हा ती पेशी या एटीपीतून ऊर्जा काढत असते आणि स्वतःसाठी वापरत असते। जसं मला सांगा पैसा, काला का पैसा असतो तुम्ही साठवून ठेवता आणि तुम्हाला जेव्हा गरज लागेल तेव्हा त्या पैशाचा तुम्ही वापर करता, तर सेम आपल्या शरीरातल्या पेशी ऊर्जा एटीपी मध्ये साठवतात आणि एटीपी मधली ऊर्जा पाहिजे तेव्हा काढून वापरत असतात। या कारणामुळे एटीपीला आपण ऊर्जेचे चलन म्हणतो किंवा त्याला आपण जर काय म्हणत असेल तर मला सांगा एनर्जीची करन्सी म्हणून ओळखत असतो। यासाठी मला सांगा एटीपीचं काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे, ज्याला आपण ऊर्जेचे चलन म्हणून ओळखत असतो मित्रांनो। तर अशा प्रकारे हे छोटे छोटे पॉइंट्स आहेत। लॉंग फॉर्म कोणाला काय म्हणतात, कसं म्हणतात हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे। व्यवस्थित फक्त बारकाईने वाचून घ्या काय आणि कसं असणार आहे। आता बघा प्रकल विभाजनात तर्कतंतू या कोणत्या अवस्थेपासून दिसू लागतात, अशा प्रकारचा प्रश्न आला की काही मुलांना टेन्शन येऊन जातो। कळू राहिलं का? काही मुलांना टेन्शन येऊन जातं की नेमकं सर हे प्रकल विभाजन काय आहे हेच आम्हाला माहित नाही, हे तर्कतंतू काय आहे हेच माहित नाही, त्याच्यानंतर हे काय दिले सर पूर्वावस्था, मध्य अवस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था। तर आता बघा घाबरू नको भाऊ, कळालं का? मी तुला सांगतो सिस्टमॅटिक पद्धतीने। आपल्या शरीरात ज्या पेशी असतात ना, काला का या पेशी असतात आणि या पेशीचं मला सांगा विभाजन होतं आणि विभाजन झाल्यानंतर दोन नवीन पेशी तयार होतात। कोरेल का? दोन नवीन पेशी तयार होत असतात। कोरेल का? ही पेशी आहे, या एका पेशीचं विभाजन झालं आणि अशा प्रकारे मला सांगा दोन नवीन पेशी तयार झाल्या आणि अशाच प्रकारे पेशी तयार होत असतात आपल्या शरीरामध्ये आणि यालाच आपण पेशीचं विभाजन म्हणत असतो मित्रांनो। कोरेल का? याला काय म्हणत असतो आपण? पेशीचं विभाजन म्हणतात। आता बघा पेशीच्या विभाजनाच्या दोन पद्धती आहेत। एक जर बघितलं अर्धसूत्री विभाजन म्हणतो आपण त्याला, मराठीतून अर्धसूत्री विभाजन म्हणून ओळखलं जातं, ज्याला इंग्रजीतून मियोसिस म्हणतं मित्रा हा। आणि दुसरा असतं त्याला आपण जर काय म्हणत असेल तर सूत्री विभाजन म्हणतात, सूत्री विभाजन म्हणून ओळखलं जातं, ज्याला आपण काय म्हणत असतो? मायटोसिस म्हणून ओळखलं जातं। तर अशा प्रकारे हे दोन विभाजन आहेत, अर्धसूत्री विभाजन, सूत्री विभाजन। अर्धसूत्री विभाजनाला मियोसिस म्हणून ओळखलं जातं आणि मला सांगा सूत्री विभाजनाला आपण मायटोसिस म्हणून ओळखत असतो। तर हे दोन प्रकार आहेत पेशीच्या विभाजनाचे, दोघांमध्ये फरक काय ते मी तुम्हाला सांगतो। अर्धसूत्री विभाजन त्याला म्हणतात मित्रांनो जेव्हा पॅरेंट सेलमध्ये 46 गुणसूत्र असतात, विभाजनाच्या नंतर नवीन पेशीमध्ये फक्त 23च जातात, म्हणजे गुणसूत्र निम्मे होऊन जर पुढच्या चाइल्ड सेलमध्ये जात असेल तर त्याला अर्धसूत्री विभाजन म्हणत असतात, त्याला मियोसिस म्हणतात। आणि जेव्हा मला सांगा सूत्री विभाजन कोणाला म्हणतात? 46 गुणसूत्र जर मला सांगा पॅरेंट सेलमध्ये असेल म्हणजे काय रे मूळ पेशीत असेल, तयार होणाऱ्या नवीन पेशीमध्ये पण 46च जात असतात, म्हणजे जेवढे आहेत तेवढेच जातात। याला 2n नी दाखवतो, पुढे पण 2n चाललंय, इथं 2n होतं निम्म होऊन फक्त n चाललंय। तर अशा प्रकारे मला सांगा पेशी विभाजनाच्या दोन पद्धती आहेत, लक्षात ठेवा। अर्धसूत्री विभाजन ज्याला मियोसिस म्हणतो, ज्याच्यामध्ये गुणसूत्र निम्मे होऊन पुढे काय तयार होणाऱ्या पेशी जातात। दुसरा आहे सूत्री विभाजन, मायटोसिस म्हणतो त्याला, ज्याच्यामध्ये गुणसूत्र जेवढे पॅरेंट मध्ये होते तेवढेच गुणसूत्र चाइल्ड सेल मध्ये यानी काय डॉटर सेल मध्ये यानी तयार होणाऱ्या पेशीमध्ये जात असतात, त्याला सूत्री विभाजन म्हणतात। मग शरीरातील जवळपास जेवढ्या काही पेशी असतात हे जास्तीत जास्त सूत्री विभाजन करत असतात, यानी काय करतात? मायटोसिस करतात, म्हणजे काय रे पेशीचं विभाजन या पद्धतीने करतात। आता मला सांगा पेशीचं विभाजन जर होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पेशीचं विभाजन दोन पद्धतीने होतं, एक काय मायटोसिस, दुसरं मियोसिस सांगितलं। यानंतर मायटोसिस विभाजनामध्ये मला सांगा पहिल्यांदा केंद्रकाचं विभाजन होतं आणि नंतर पेशी द्रव्याचं विभाजन होतं। म्हणजे याचा अर्थ मला सांगा केंद्रकाचं विभाजन वेगळं होतं, पेशी द्रव्याचं विभाजन वेगळं होतं आणि विभाजन झाल्यानंतर नवीन पेशी तयार होतात। जसं उदाहरणामध्ये मला सांगा एका केंद्रकापासून पहिले अशा प्रकारे दोन केंद्रक तयार होऊन जातात, नंतर एका पेशी द्रव्यापासून अशा प्रकारचे दोन पेशी द्रव्य तयार होतात, नंतर मला सांगा एक केंद्रक आणि एक पेशी द्रव्य एकत्र येऊन एक नवीन पेशी तयार करून टाकतात, हा केंद्रक आणि हा पेशी द्रव्य येऊन नवीन पेशी तयार करून टाकतात।
तर अशा प्रकारे पहिल्यांदा केंद्रकाचे 2 केंद्रक तयार होणे, नंतर पेशीद्रव्याचे 2 पेशीद्रव्य म्हणजे 2 केंद्रक 2 पेशीद्रव्य, मग 1 केंद्रक 1 पेशीद्रव्यापासून 1 पेशी, दुसरं 1 केंद्रक दुसऱ्या पेशीद्रव्यापासून दुसरी पेशी म्हणजे तयार झाल्या ना 2 पेशी। तर अशा प्रकारे हे 2 होतात, म्हणून या सूत्री विभाजन 2 पद्धतीचं किंवा 2 गटामध्ये विभागतो आपण। एक म्हणजे काय, एक म्हणजे मित्रांनो माहित आहे का केंद्रकाचे विभाजन, एक म्हणजे केंद्रकाचे विभाजन, केंद्रकाचे विभाजन, आणि दुसरं म्हणजे मला सांग भाऊ पेशीद्रव्याचे विभाजन, पेशीद्रव्याचे विभाजन। अशा प्रकारे पेशीचं विभाजन होत असताना, सूत्री विभाजन होत असताना पहिल्यांदा केंद्रकाचं विभाजन होतं, नंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं। आता याला काय म्हणतात बघा, जर बघितलं तर केंद्रकाचं विभाजनालाच आपण प्रकल विभाजन म्हणून ओळखलं जातं, यालाच आपण प्रकल विभाजन म्हणत असतो। कोणाच्या, केंद्रकाच्या विभाजनाला। इंग्रजीतून जर बघितलं तर याला एका नावाने ओळखलं जातं, याला कॅरिओकायनेसिस म्हणून ओळखलं जातं, याला कॅरिओकायनेसिस म्हणतो आपण, कोरेलका कायनेसिस म्हणून ओळखलं जातं, जो केंद्रकाचं विभाजन होतं। कोरेलका एका केंद्र, ह्याचा अर्थ काय, हा एका केंद्रकापासून, हा केंद्रक आहे, या केंद्रकापासून 2 केंद्रक तयार होणे, यालाच केंद्रकाचं विभाजन प्रकल विभाजन किंवा कॅरिओकायनेसिस म्हणतो। पेशीद्रव्याच्या विभाजनाला परिकल विभाजन म्हणतात रे, याला काय म्हणत असतात, परिकल विभाजन म्हणून ओळखलं जातं, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आणि परिकल विभाजनाला सायटोकायनेसिस म्हणून ओळखलं जातं, सायटोकायनेसिस म्हणत असतो आपण, हे पण लक्षात राहू द्या कोणाला काय म्हणतात। मग अशा प्रकारे मला सांगा, हे 2 गटामध्ये विभागलं पेशीचं विभाजन, एक केंद्रकाचं दुसरं पेशीद्रव्याचं। आता जो केंद्रकाचं विभाजन आहे ना, हा केंद्रकाचं विभाजन पुढे एकूण 4 पायऱ्यांमध्ये विभागलेलं आहे। सगळ्यात पहिलं जर बघितलं त्याला प्रोफेज म्हणतात, इंग्रजीतून पूर्वावस्था म्हणून ओळखलं जातं। यानंतर जर बघितलं दुसरा आहे त्याला मेटाफेज म्हणून ओळखलं जातं, ज्याला मध्य अवस्था म्हणून ओळखत असतो आपण, कोरेलका। यानंतर तिसरं जर बघितलं तर त्याला अनाफेज म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो रे, अनाफेज म्हणून ओळखलं जातो, तुम्हाला पुस्तकात पण दाखवतो। आणि चौथा आहे त्याला जर काय म्हणत असेल तर टेलोफेज म्हणतो। तर तुम्हाला जर क्रम विचारलं तर क्रम लक्षात राहू द्या, सगळ्यात पहिल्यांदा प्रोफेज यानी पूर्वावस्था, मेटाफेज आहे, मध्य अवस्था अनाफेज आहे, कोरेलका, आणि काय टेलोफेज आहे। मग इथं बघा तेज आहे, या ठिकाणी बघा पूर्वावस्था म्हणजे याला काय म्हणतो, प्रोफेज म्हणून ओळखलं जातं, कालका। मध्य अवस्थाला काय म्हणतो, मेटाफेज म्हणतो आपण, मेटाफेज म्हणतो, कोरेलका। या 4 अवस्थेतून एका केंद्रकापासून 2 केंद्रक तयार होत असतात। पश्च अवस्थाला आपण अनाफेज म्हणतो, अनाफेज, आणि अंत्य अवस्थेला आपण काय म्हणत असतो तर मला सांगा, त्याला टेलोफेज म्हणून ओळखलं जातं। तर ही शेवटची अवस्था आहे। या 4 अवस्थेमधून मला सांगा काय आहे, केंद्रकाचं विभाजन होतं। आता बघा या ठिकाणी काय दिले ते व्यवस्थित लक्ष द्या। या ठिकाणी काय म्हणतंय की प्रकल विभाजनात तर्कतंतू, त्याला काय म्हणत असतो माहिती आहे का, स्पिंडल फायबर म्हणतात, स्पिंडल फायबर हे तयार होत असतात बरं केंद्रकाचं विभाजन होत असताना, स्पिंडल फायबर। आता तो म्हणतो की स्पिंडल फायबर कोणत्या अवस्थेपासून दिसायला सुरुवात होऊन जातात असं त्याला म्हणायचंय। आता व्यवस्थित लक्ष द्या, 4ही फेज मी तुम्हाला व्यवस्थित शॉर्टकट मध्ये सांगतो कशा प्रकारे असणार आहे। आता बघा जर बघितलं तर जेव्हा पूर्व अवस्था, सगळ्यात पहिली अवस्था चालू होते ना, तेव्हा मला सांगा आपल्या पेशीच्या केंद्रकात जो आहे ना, गुणसूत्र दिसायला सुरुवात होऊन जातात, कळलं का। मला आणखी एक सांगतो बघा, पेशी जेव्हा विभाजन करत असते ना, पेशी जेव्हा विभाजन करत असते, कोरेलका, पेशी जेव्हा विभाजन करत असते तर मला सांगा त्याच वेळेस केंद्रक दिसतं, सॉरी गुणसूत्र दिसतात बरं। प्रोफेज मध्ये जर काय असेल तर मला सांगा ह्याच्यात गुणसूत्र दिसतात, गुणसूत्र दिसायला सुरुवात होऊन जातं। आता मला काय म्हणायचंय बघा, समजा हा आपल्याकडे एक गुणसूत्र आहे, कळलं का, असं समजा आपल्याकडे हा एक एक्स गुणसूत्र आहे। तर काय होतं माहित आहे का, पहिल्यांदा पहिल्या फेज मध्ये हे दिसायला सुरुवात होऊन जातात, दिसायला। दुसऱ्या फेज मध्ये कळलं का, पहिल्याच फेज मध्ये ह्याचं विघटन व्हायला सुरुवात होऊन जातं, का, कारण एकापासून किती 2 तयार करायचे आपल्याला, एकापासून किती 2। तर यासाठी बघा पहिल्या फेज मध्ये गुणसूत्र दिसायला तयार होतात, कळलं का, दिसायला सुरुवात होतात कोणत्या फेज मध्ये, पूर्व अवस्थामध्ये। वाटल्यास लिहून घ्या। दुसरं पॉइंट जर बघितलं तर केंद्रकीय आवरण तुटतं, केंद्रक तुटतं आणि त्या एका गुणसूत्रापासून 2 गुणसूत्र तयार व्हायला सुरुवात होऊन जातात।
गुणसूत्राचा गुंता सुटतो अशा प्रकारे, कळालं का? गुणसूत्राचा गुंता सुटतो, मग अर्धा गुंता बाजूला झाला, अर्धा गुंता बाजूला झाला आणि नंतर मला सांगा हे दोन्ही गुंते जर बघितलं एका केबलवर लटकलेले असतात, त्या केबलला तर्कतंतू म्हणतात आणि हे तर्कतंतू मला सांगा दुसऱ्या फेज मध्ये दिसायला सुरुवात होतात, ज्याला आपण मध्य अवस्था म्हणतो आपण मित्रांनो. आणि केंद्रकाचं आवरण तुटून मध्य अवस्थेमध्ये गुणसूत्र मला सांगा पेशी द्रव्यात, जसं मला सांगा पूर्व अवस्थेमध्ये हे केंद्रकाचं आवरण तुटतं, आतमध्ये असणाऱ्या गुणसूत्र काय असतं रे असं विभाजून जातो आणि ते गुणसूत्र नंतर पेशी द्रव्यात यायला सुरुवात होतात. कोणत्या अवस्थेमध्ये? मध्य अवस्थेमध्ये पेशी द्रव्यात येतात. कोरेल का? हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पश्य अवस्थेमध्ये पेशी द्रव्यात आलेले गुणसूत्र या ठिकाणी काही जातात, काला का असं इक्वेटरवर एकत्र येऊन जातात. अशा प्रकारे इक्वेटरवर एकत्र गुणसूत्र येऊन जातात डबल होऊन आणि फायनली अंत्य अवस्थेमध्ये गुणसूत्राच्या जोड्या वेगळ्या होऊन 46च्या जागी 92 गुणसूत्र तयार होऊन जातात. का? कारण गुणसूत्र काय करायचे होते? डबल करायचे होते. तर अशा प्रकारे हे 4 अवस्था आहेत. पुस्तकात एकदम बारकाईने व्यवस्थित दिलंय. मग तर्कतंतू याने स्पिंडल फायबर मध्य अवस्थेमध्ये आपल्याला दिसू लागतात. एवढं तुम्हाला समजलं असेल. हे लक्षात ठेवा, या 4 पायऱ्या कोणकोणत्या आहेत, काय आहेत. बघा ही बॅच आहे. मुलांचं म्हणणं होतं की सर फीस जास्त झाली आहे, कळलं का? तर यासाठी बघा तुम्हाला मी कुपन कोड दिलेला आहे, कुपन कोड दिलेला आहे. सगळे विद्यार्थ्यांनी काय करा, बॅच जॉईन करून घ्या, कळलं का? कुपन कोडवर या बॅचवर 15% डिस्काउंट चालू झालेला आहे. कोणत्या? या आपल्या 999 नाही 699 फीस होती, कळलं का? त्याच्यामध्ये कमी करून 15% डिस्काउंट दिलेला आहे. ऍप्लिकेशनवर जाणे, त्या ठिकाणी कुपन कोड तुम्हाला दाखवलं जाईल. त्या कुपन कोडवर क्लिक केलं की तुम्हाला काय आहे मित्रांनो माहित आहे का? 15% डिस्काउंट भेटून जाईल. ह्याची व्हॅलिडिटी बघा, डिस्काउंटची व्हॅलिडिटी जर बघितलं तर आम्हाला सांगा सोमवार पासून ते मला सांगा मंगळवार बुधवार, कळलं का? गुरुवार पर्यंत असणार आहे. तर मला सांगा सोमवार पासून ते गुरुवार पर्यंत तुम्ही काय करा. बघा आज किती तारीख आहे? आज 3 तारीख आहे. तर मला सांगा 4, 5, 6 कोरेल का? 4, 5, 6 आणि 7 या तारखेदरम्यान हा कुपन अवेलेबल असणार आहे. महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांना डिस्काउंटमध्ये बॅच घ्यायची आहे तर 15% डिस्काउंटचा ऑफर तुम्हाला मी दिलेली आहे. तर लवकरात लवकर ऍप्लिकेशन जॉईन करून घ्या, डाउनलोड करून घ्या, बॅच घेऊ शकतात. चांगली क्वालिटीची बॅच बनवलेली आहे, कोणालाही विचारू शकतात. बॅच जॉईन करण्यासाठी डाउनलोड करायचे सायन्स बाय अशोक पवार हा ऍप्लिकेशन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कळलं का? त्या लिंकवरून पण तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पण फीस कमी होऊन जाईल 15% आणि तुम्ही बॅच घेऊ शकता मित्रांनो. काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करायचं. आता बघा सूत्रपेशी विभाजन, आता सांगितलं ना, सूत्रपेशी विभाजन म्हणजे मायटोसिस, ज्या ठिकाणी केंद्रक आणि पेशी द्रव्याचं विभाजन होतं. कोणत्या अवस्थेत केंद्रावरण, कळलं का? पूर्णपणे नाहीसे होतात. मग मी काय म्हणते बघा, तर या ठिकाणी मायटोसिस मध्ये केंद्रकाचं विभाजन होत असताना कोणत्या अवस्थेमध्ये, कळलं का रे? कोणत्या अवस्थेमध्ये केंद्रकाचं मला सांगा पूर्णपणे काय आहे विभाजन होतं? तर मला सांगा पूर्व अवस्थामध्ये, कळलं का? केंद्रकाचं जो आवरण आहे ना, केंद्रकाचं आवरण मला सांगा तुटतं, कळाला का? तुटतं म्हणजे तुटायला सुरुवात होते. आणि जेव्हा मध्य अवस्था चालू होते ना, कळाला का? तर मला सांगा काय पूर्णपणे केंद्रकाचं आवरण, केंद्रकाचे आवरण मला सांगा काय आहे? नाहीसे होतात. पण सुरुवात, कळाला का? नाहीसे होतात. जर तुम्हाला असं विचारलं असतं या ठिकाणी की मायटोसिस मधील केंद्रकाच्या विभाजनाच्या 4 पायऱ्यांपैकी कोणत्या पायऱ्यामध्ये कळालं का केंद्रक आवरण तुटायला सुरुवात होते, तर उत्तर आलं असतं पूर्वावस्था. आणि कोणत्यामध्ये, कळालं का, अवस्थेमध्ये केंद्रकाचं पूर्ण आवरण तुटून जातं आणि केंद्रकाचं आवरणच राहत नाही, तर या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे मध्य अवस्था, ज्याला आपण मेटाफेज म्हणून ओळखत असतो. तर व्यवस्थित लक्ष घेऊन वाचून घ्या की अंत्य अवस्थेत काय असतं, पूर्व अवस्थेत काय असतं, हे 4 पायऱ्या काय आहेत. बघा आता अर्धसूत्री विभाजन भाग 1, कालकाच्या पूर्व अवस्थेतील कोणत्या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होतं. आता बघा अर्धसूत्री विभाजन म्हणजे काय रे? मियोसिस जो आहे, मियोसिस ज्याला अर्धसूत्री विभाजन म्हणतो, ज्यामध्ये काय होतं, ज्यामध्ये 46 गुणसूत्राचं रूपांतर नवीन पेशीमध्ये 23 गुणसूत्रात होतं. तर ह्याच्या 2 फेज आहेत, कळलं का? एक फेज 1 आहे आणि दुसरी फेज 2 आहे. त्याच्यापैकी तो म्हणतो की अर्ध गुणसूत्री विभाजन भाग 1 यानी फेज 1 या पूर्व अवस्थेतील, कळलं का? इथं पण 4 अवस्था आहेत, पूर्व अवस्था, मध्य अवस्था वगैरे या सगळ्या.
पूर्व अवस्थेतील कोणत्या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होतं, याने काय जेनेटिकल डायव्हर्जन होतं, कळलं का? याने काय जो काही गुणसूत्र आहे त्यांचं काय विखंडन व्हायला सुरुवात होऊन जातं, असा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. तर ह्याचं उत्तर आहे स्थूल सूत्रता, कळलं का? या अवस्थेमध्ये जनुकांचं विचरण होत असतं. तुम्ही याचं लोड नका घेऊ. हा टॉपिक जर तुम्हाला अवघड जात असेल तर एक लेक्चर मी सोलो फक्त थेरॉटिकल पार्टवर टाकतो या पेशी विभाजन आणि प्रजननाच्या रिलेटेड. तर याचं लोड नका घेऊ. बॅचमध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने सांगितलेलं आहे, व्यवस्थित बारकाईने बघून घ्या काय आणि कसं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तिसरं आहे मित्रांनो, कळलं का? आता बघा, सूत्री विभाजनाच्या कोणत्या अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलात समांतर संचलित होतात, असा प्रश्न मला सांगा या ठिकाणी विचारलेलं आहे. आता बघा, म्हणजे याचा अर्थ काय रे? अशा प्रकारची पेशी आहे ना, तर मला काय म्हणायचंय, तर या ठिकाणी पेशीचं विषुवृत्त आहे, विषुवृत्त आहे, कळलं का? विषुवृत्त आहे. आणि मी तुम्हाला म्हटलो ना, जे काही अशा प्रकारचे केबल जोडलेले असतात याला केबल जोडलेले असतात आणि या केबललाच आपण काय म्हणतो? स्पिंडल फायबर म्हणतात, कळलं का? तर्कतंतू, कळलं का? स्पिंडल फायबर म्हणतात. आणि मध्य अवस्थेमध्ये जे आपले गुणसूत्र असतात ना, ते गुणसूत्र इथं अशा पद्धतीने गोळा व्हायला सुरुवात होऊन जातात, कळलं का? अशा प्रकारे विषुवृत्तावर गोळा व्हायला सुरुवात होऊन जातात. मग हळूहळू मला सांगा, निम्मे गुणसूत्र वरच्या बाजूला सरकतात, निम्मे खालच्या बाजूला सरकतात. मग वरच्या गुणसूत्रापासून नवीन पेशी तयार होऊन जाते आणि खाली सरकलेल्या गुणसूत्रापासून नवीन पेशी. मग पूर्व अवस्थेमध्ये गुणसूत्र वेगळे झाल्यानंतर मला सांगा, मध्य अवस्थेमध्ये कोरेल का? मध्य अवस्थेमध्ये एकत्रित गोळा केले जातात डबल झालेल्या गुणसूत्राला. त्याच्यातले अर्धे गुणसूत्र हे वरच्या ध्रुवाकडे पाठवले जातात, अर्धे गुणसूत्रे खालच्या ध्रुवाकडे पाठवले जातात. मग वरच्या ध्रुवाकडे असणाऱ्या गुणसूत्रापासून सेपरेट केंद्रक तयार होतो, खालच्या ध्रुवाकडे असणाऱ्या गुणसूत्रापासून सेपरेट केंद्रक तयार होतो. मग मला सांगा, विषुवृत्तीय प्रतलात, कळलं का? कोणत्या फेजमध्ये? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मध्य अवस्था, ज्याला मेटाफेज म्हणतो. यामध्ये काय त्या ठिकाणी ते हे केलेले असतात मित्रांनो, कळलं का? विषुवृत्तावर आलेले असतात. छोटे छोटे पॉइंट्स आहेत, लक्षात राहू द्या. पेशीचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी कोणत्या रेणूची आवश्यकता असते? मला सांगा, आपली पेशी जर बघितली तर या पेशीच्या आतमध्ये जर बघितलं अनेक घटक असतात. आता पेशीची संरचना कशी असते बघा, एक सर्वात बाहेरचं आवरण असतं, ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा त्याच्या आतमध्ये एक आवरण असतं. सर्वात बाहेरच्या आवरणाला पेशी भित्ती का म्हणत असतो आपण, ज्याला सेल वॉल म्हणतात रे, सेल वॉल म्हणतो. हे फक्त आणि फक्त वनस्पती पेशीत असते, प्राणी पेशीत नसते. या सेल वॉलच्या आतमध्ये, कळलं का रे? या सेल वॉलच्या आतमध्ये एक आवरण असतं, त्याला पेशी पटल किंवा त्याला प्रद्रव्य पटल म्हणतात. इंग्रजीतून त्याला सेल मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. तर अशा प्रकारे आतील आवरण आहे. आणि नंतर या पेशीमध्ये केंद्रक असतं, कळलं का? केंद्रकाच्या व्यतिरिक्त काही पेशीचे अंगके वगैरे पण असतात. आता या ठिकाणी प्रश्न विचारलाय की जो आतील पेशी पटल यानी काय सेल मेम्ब्रेन आहे, हे याची निर्मिती कोणत्या रेणूपासून होते? मेदाम्ले, प्रथिने, कर्बोदके, फॉस्फोलिपिड. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं कळलं का, तर काय असेल रे? फॉस्फोलिपिड पासून होते मित्रांनो. तर फॉस्फोलिपिड पासून मला सांगा, हा पेशी पटलाचं आवरण तयार होतं, कळलं का? फॉस्फोलिपिड म्हणजे काय रे? ह्याच्यात मेद पण असतं आणि ह्याच्यात प्रथिने पण असतं. या दोघांच्या एकत्रीकरणातून मला सांगा, आपलं प्रद्रव्य पटल यानी पेशी पटल हा तयार होत असतो. आणि पेशी पटल मला सांगा, प्राणी पेशीतील सर्वात बाहेरचं आवरण आहे, कारण प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते. म्हणजे याचा अर्थ प्राणी पेशीत हा फक्त प्रद्रव्य पटल असतं, ज्याला आपण काय म्हणत असतो? सेल मेम्ब्रेन. आणि या प्रद्रव्य पटलातूनच पदार्थाची आत बाहेर देवाणघेवाण मला सांगा प्राणी पेशीमध्ये होत असते. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अपेक्षा करतो की तुम्हाला कळालं असेल की पेशी पटलाची निर्मिती कोणापासून होते. आता बघा, आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी हे कोणत्या प्रकारचं शोषण करतात? आता बघा, या ठिकाणी ऑक्सिशोषण, विना ऑक्सिशोषण, पेशी शोषण कोणत्याही प्रकारचे. आता बघा, प्रश्न काय आहे, तर ते म्हणतंय की आपण व्यायाम करताना आपल्या ज्या मसल सेल असतात हाताच्या, मांसपेशी हे कोणत्या प्रकारचं शोषण करतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा इथं मित्रा काय म्हणतोय मी, व्यवस्थित लक्ष द्या. शोषणाचा अर्थ काय आहे?
शोषणाचा अर्थ त्याला इंग्रजीतून रेस्पिरेशन म्हणतात. शोषणाचा अर्थ आहे जो अन्न आहे या अन्नापासून ऊर्जा तयार करणे. जगातील प्रत्येक सजीवातील प्रत्येक पेशी शोषण करतात यांनी अन्नापासून काय ऊर्जा तयार करत असतात. पण निसर्गाने अन्नापासून ऊर्जा तयार करण्याच्या यांनी शोषणाच्या दोन पद्धती दिलेल्या आहेत. एका पहिल्या पद्धतीला म्हणतात ऑक्सिशोषण रे मित्रा, त्याला म्हणत असतो अरेबिक रेस्पिरेशन. म्हणजे याचा अर्थ निसर्गातील सजीवाला निसर्गाने सांगितलं जर तुला जिवंत राहायचं असेल बाळ तर तुला अन्नापासून ऊर्जा तयार करावी लागेलच. जर तू करत नसेल तर तुला जगण्याचा अधिकार नाही. आणि अन्नापासून ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेला शोषण यानी रेस्पिरेशन म्हणतो. निसर्गाने सांगितलं मी तुम्हाला दोन मार्ग देतो, दोन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाचा वापर करा, तुम्हाला सुटेबल असेल तर दोन्हीचंही करा. मग पहिलं मार्ग आहे त्याला म्हणतात ऑक्सिशोषण आणि दुसरं मार्ग आहे त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणतो आपण विना ऑक्सिशोषण, ज्याला आपण काय म्हणत असतो रे अनएरेबिक रेस्पिरेशन. तर अशा प्रकारे अन्नापासून ऊर्जा तयार करण्याच्या दोन पद्धती निसर्गाने सजीवाला दिलं. ऑक्सिशोषणाचा अर्थ काय आहे? ऑक्सिशोषणाचा अर्थ आहे ऑक्सिजनच्या साह्याने ऊर्जा तयार करणे. निसर्गाने काय सांगितलं मित्रा? निसर्गाने सांगितलं पृथ्वी तलावरील ते सजीव ज्याला ऑक्सिजन इझिली भेटून जातं, ज्याला ऑक्सिजन घेण्यासाठी स्ट्रगल करायची गरज नाही, ज्याला ऑक्सिजन मिळवण्यासाठी धावपळ करायची गरज नाही, असे सर्व सजीव ऑक्सिशोषण करायचं. मग ऑक्सिशोषणामध्ये काय घडतं? ऑक्सिशोषणामध्ये ग्लुकोजच्या रेणूमध्ये ऑक्सिजन मिसळलं जातं अशा प्रकारे आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो, H2O तयार होतं, प्लस मला सांगा 38 ATP ऊर्जा तयार होते. तर अशा प्रकारे ऑक्सिशोषणामध्ये घडतं ऑक्सिजनचा वापर करून. कोण करत असतं हे उदाहरण? कोण? जेवढे काही विकसित सजीव आहेत ना ते सगळे मला सांगा ऑक्सिशोषण करतात, ज्याला ऑक्सिजन भेटतं. उदाहरणार्थ सस्तन प्राणी असेल, विकसित वनस्पती असेल, पाण्यामध्ये राहणारा मासा असेल, उभयचर प्राणी असतील, पक्षी असतील, या सगळ्यांना ऑक्सिजन भेटून जातं म्हणून हे ऑक्सिशोषण करतात. आता बघा विना ऑक्सिशोषण कधी करायचं? जर ऑक्सिजन भेटत नसेल एखाद्या सजीवाच्या पेशीला किंवा एखाद्या सजीवातील शरीरातील पेशीला तर त्यावेळेस ती पेशी ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर न करता मला सांगा काय करते? ऊर्जा तयार करते. आता मला सांगा परंतु विना ऑक्सिशोषण ही क्रिया प्राणी वेगळ्या पद्धतीने करत असतो आणि वनस्पती पण वेगळ्या पद्धतीने करते. प्राण्यामध्ये कधी घडतं बघा? प्राण्यामध्ये ग्लुकोजचं डायरेक्ट मला सांगा ऊर्जेमध्ये रूपांतर करत असताना लॅक्टिक ऍसिड तयार होतो आणि प्लस मला सांगा 2 ATP ऊर्जा तयार होतं. कधी? प्राण्यामध्ये विना ऑक्सिशोषण घडत असेल. तुम्हाला जर विचारलं प्राण्यातील विना ऑक्सिशोषणादरम्यान काय तयार होतं, उत्तर असायला पाहिजे लॅक्टिक ऍसिड आणि 2 ATP ऊर्जा. कळालं का? आणि जर तुम्हाला असं विचारलं की वनस्पतीमध्ये विना ऑक्सिशोषण घडताना काय तयार होतं तर वनस्पतीमध्ये बघा ग्लुकोज पासून डायरेक्ट ऊर्जा तयार होत असताना कार्बन डायऑक्साईड तयार होतं, प्लस इथेनॉल तयार होतो, प्लस मला सांगा 2 ATP एवढी ऊर्जा तयार होते. तर अशा प्रकारे जर वनस्पतीमध्ये विना ऑक्सिशोषण घडत असेल तर कार्बन डायऑक्साईड, इथेनॉल आणि 2 ATP तयार होते. आणखी कंपॅरिझन बघा, ऑक्सिशोषणादरम्यान वापरण्यायोग्य 38 ATP ऊर्जा तयार होते तर विना ऑक्सिशोषणादरम्यान फक्त 2 ATP तयार होते. म्हणजे याचा अर्थ ऊर्जा जास्त कोणत्या पद्धतीद्वारे मिळते? ऑक्सिशोषण. विना ऑक्सिशोषणाद्वारे ऊर्जा कमी मिळते. यानंतर बघा ऑक्सिशोषण ही क्रिया फास्ट क्रिया आहे, लवकर घडते. विना ऑक्सिशोषण ही क्रिया स्लो आहे मित्रांनो, एकदम काय हळूवार घडत असते, लवकर घडत नाही. ह्याच्या व्यतिरिक्त बघा सर प्राणी हा विना ऑक्सिशोषण कधी करतं? जर मी मानवाचा विचार केलो तर मानव जेव्हा व्यायाम करत असतो तर व्यायाम करत असताना आपल्या पेशीला अतिरिक्त ऊर्जेची गरज लागते आणि तेवढं ऑक्सिजन बाहेरून घेता येत नाही, एक लिमिट पर्यंत घेता येतं. मग अशा वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा जेवढा आहे
तेवढं त्या पुरवठाचा वापर करून आपल्या पेशी ऑक्सिशोषण करून ऊर्जा तयार करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा ऊर्जा लागत असेल तर त्यावेळेस आपल्या पेशी विना ऑक्सिशोषण करतात. कधी? व्यायाम करताना, कष्टाचं कार्य करत असताना. ह्याच्या व्यतिरिक्त काही जीवाणू असतात जे जमिनीखाली असतात, काही जीवाणू शरीरात असतात, त्यांना ऑक्सिजन भेटत नाही, मग ते जीवाणू विना ऑक्सिशोषण करतात. सर वनस्पती कुठं करते? बीजांकुरणाच्या वेळेस करते. जमिनीखाली बीज टाकलो, मला सांगा वनस्पतींच्या मुळा जमिनीखाली आहेत, त्यांना ऑक्सिजन कुठं भेटणार आहे? मग ते पण विना ऑक्सिशोषण करतात. तर अशा प्रकारे मला सांगा, तुम्हाला कळून गेला असेल की नेमकं शोषण काय आहे. मग आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी कोणत्या प्रकारचा शोषण करत असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विना ऑक्सिशोषण. नॉर्मली बसलेला असेल तर ऑक्सिशोषण कळलं का? आणि पेशी शोषण म्हणजे पेशीच्या आतमध्ये अन्नापासून ऊर्जा तयार करणे. आणि ह्याच्या 3 पायऱ्या सांगितल्या होत्या पेशी शोषणाच्या. ग्लायकोलिसिस, तुम्हाला विचारलं जाईल बरं कोणती पायरी आहे कोणती नाही आहे. क्रेब सायकल. आणि तिसरं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, यानी इलेक्ट्रॉन वहन साखळी. तुम्हाला विचारलं जाईल पेशी शोषणाच्या कोणत्या पायऱ्या आहेत किंवा नाही आहेत, तर हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. बघा, महाराष्ट्रातील सगळ्या तुमच्या मित्र म्हणजे विद्यार्थ्यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांचं धन्यवाद पण करतो मित्रांनो. का? कारण या पुस्तकाला भरभरून प्रतिसाद देत आहात. मागच्या जवळपास 8 दिवसामध्ये 15,000च्या जवळपास पुस्तकांच्या कॉप्या आपल्या गेलेल्या आहेत. यासाठी मी पुन्हा तुमचं धन्यवाद मानतो. जर तुम्हाला कुठेही पुस्तकला पाहिजे असेल तर हे पुस्तक आवर्जून वाचा. 152 पानामध्येच पूर्ण अभ्यासक्रम कव्हर केले. का? कारण वेळ कमी आहे, कमी वेळेत सगळं डेटाबेस कव्हर होणं गरजेचं आहे. 500 पानाचं पुस्तक देऊन काय करणार आहे? यासाठी 152 पानामध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. महाराष्ट्रात हे सगळीकडे उपलब्ध आहे. कळालं का? प्रिंट संपली होती, आज दुसरी प्रिंट येऊन जाईल. कळलं का? जर महाराष्ट्रात कुठेही पाहिजे असेल तर हे पुस्तक मागून घ्या. बघा, लेखक मी स्वतः आहे, पुस्तक स्वतः सगळं बनवलेलं आहे. कळालं का? आपलंच पुस्तक आहे. तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून महाराष्ट्रात कुठेही काय मागवू शकता. यासाठी एक नंबर देत आहे मी. कळलं का? त्या नंबरचं तुम्ही काय करा माहिती आहे का? त्या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही पुस्तक काय महाराष्ट्रात कुठेही मागवू शकता. बघा, नंबर कोणता आहे? नंबर लिहून घ्या वाटल्यास. कळलं का? 9493. कळलं का? 9493 हा नंबर आहे. यानंतर बघा 579696 579696 या नंबरवर काय आहे तुम्ही कॉल करू शकता आणि महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यात हा पुस्तक मागवू शकता मित्रांनो. तर चला बघा, जास्त प्रमाणात खाल्लेली कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये स्वरूपात साठवली जातात. आता बघा, हे काय आहे? साखरेच्या, ग्लुकोजच्या, ग्लायकोजनच्या आणि प्रथिनांच्या. काय असतं माहित आहे का? जेव्हा आपण अन्न ग्रहण करत असतो, अन्नामध्ये आपण ज्वारी खातो मित्रांनो, बाजरी खातो, कळलं का? गहू खातो. हे ग्रहण केल्यानंतर आपल्या शरीरात, मला सांगा, आपल्या शरीरात या अन्नाचं रूपांतर मला सांगा ग्लुकोज मध्ये होतं. आणि या ग्लुकोजचा वापर मला सांगा कोण करतं? आपल्या पेशी करत असतात. कशासाठी? ऊर्जा मिळवण्यासाठी रे, ऊर्जा मिळवण्यासाठी. कारण ऊर्जा कोणामध्ये आहे? ग्लुकोजच्या आतमध्ये आहे. मग मला सांगा, ग्रहण केलेला कर्बोदक, ह्या कर्बोदक म्हणतो याला, ग्रहण केलेल्या कर्बोदकाला शरीरात आणल्यानंतर त्याचे तुकडे करून ग्लुकोज मध्ये रूपांतर केलं जातं आणि तो ग्लुकोज मला सांगा अशा प्रकारे त्या पेशी काय करत असतात? ग्रहण करतात. परंतु मला सांगा, ॲट ए टाइम सर्व ग्लुकोज पेशी खात नाही. ग्लुकोज मला सांगा काही ग्लुकोज पेशी खाते. कळाला का? काही ग्लुकोज काय करत असते रे? खाऊन घेते. आणि उरलेला ग्लुकोज मला सांगा एका डब्यामध्ये बांधून ठेवलं जातं. हा उरलेला ग्लुकोज आहे समजा शरीरात. मग हा उरलेल्या ग्लुकोजला अशा एका डब्यामध्ये बांधलं जातं आणि या डब्यात ग्लुकोजला बांधण्याची जबाबदारी ही इन्सुलिन नावाच्या या रसायनाची असते. तर इन्सुलिन असा डब्बा तयार करतं आणि या डब्यालाच आपण काय म्हणत असतो? ग्लायकोजन म्हणून ओळखलं जातं. मग हा डब्बा मला सांगा कुठं नेऊन ठेवलं जातं? कुठं नेऊन ठेवलं जातं? आपल्या यकृतात ठेवलं जातं. तसेच आपल्या स्नायूमध्ये हे डब्बे नेऊन ठेवले जातात. कोणते? ग्लायकोजनचे. आणि नंतर जेव्हा गरज लागते तेव्हा आपल्या यकृतात आणि आपल्या काळजातून हे डब्बे काढून आणले जाते, स्नायूतून हे डब्बे काढून आणले जाते, मेदऊतीतून हे डब्बे काढून आणले जाते आणि पेशीला पुन्हा दिलं जातं. मग अशा प्रकारे शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजला इन्सुलिन हा ग्लायकोजन मध्ये रूपांतरित करतो अशा डब्यामध्ये.
आणि मला सांगा नंतर तो साठवत असतो. मग या ठिकाणी जास्त प्रमाणात खाल्लेल्या कर्बोदकाचे शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये स्वरूपात साठवली जातात. पहिला आहे साखरेच्या, दुसरा आहे ग्लुकोजच्या, तिसरा आहे ग्लायकोजनच्या. पटकन तुमच्या उत्तर सांगा. तर उत्तर काय? ग्लायकोजनच्या. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये कोण करतं? तर मला सांगा उत्तर असायला पाहिजे इन्सुलिन. आणि इन्सुलिनची निर्मिती आपलं स्वादुपिंड करत असतो. कळतं का रे? इन्सुलिनची निर्मिती कोण करतं? स्वादुपिंड, पॅनकेरिया. स्वादुपिंडामध्ये बीटा सेल असतात. या बीटा सेलच इन्सुलिनची निर्मिती करतात. आणि जर शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर मला सांगा अतिरिक्त ग्लुकोजला असं डब्यात ठेवता येत नाही. मग शरीरात ग्लुकोजचं प्रमाण वाढून जातं. यालाच आपण मधुमेह किंवा यालाच आपण डायबिटीज म्हणतो रे मित्रा. कळलं का? म्हणून शरीरात इन्सुलिनचं निर्माण होणं गरजेचं आहे. यासाठी स्वादुपिंडाची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी बीटा सेल चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. कारण हे जेव्हा इन्सुलिन तयार करतील तेव्हा अतिरिक्त खाल्लेल्या कर्बोदकाचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करून साठवलं जातं. जर इन्सुलिन तयार झालं नाही समजायचं तू वाटोळं व्हायला सुरुवात झालं, कारण तुला डायबिटीज कन्फर्म होणार. तर अशा प्रकारे उत्तर काय येईल? तिसरं येऊन जातं. आता बघा जीवनसत्व B12 हे रासायनिक दृष्ट्या काय आहे? रायबोफ्लेविन, निकोटामाइन, सायनोकोबालामाइन. तर मला सांगा जर ह्याचं उत्तर काय असेल? तर मित्रांनो माहित आहे का B12 हा सायनोकोबालामाइन आहे, कारण ह्याच्यामध्ये कोबाल्ट असतं. मित्रांनो कळलं का रे? कोबाल्ट असतं. कळलं का? कोबाल्ट असतं कोणामध्ये? विटामिन B12 मध्ये. जर मला सांगा या विटामिन B12चं जर अभाव झालं तर मला सांगा काय होतो रे? ॲनिमिया नावाचा हा डिसऑर्डर होतो. का? कारण विटामिन B12 हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका निभावतं. आणि जर मला सांगा विटामिन B12 ची कमतरता झाली तर ॲनिमिया नावाचा डिसऑर्डर होतो. आणि या B12 ला रासायनिक दृष्ट्या कोणतं नाव आहे? सायनोकोबालामाइन म्हणून ओळखलं जातं, कारण याच्यामध्ये कोबाल्ट प्रेझेंट आहे. आणखी एक खासियत सांगतो. हा जो B12 जीवनसत्व आहे ना मित्रांनो माहित आहे का? हे पालेभाज्यामध्ये आढळत नाही रे. कळलं का? पालेभाज्यामध्ये आढळत नाही. हे कोणामध्ये आढळतं? दूध, दूधजन्य पदार्थ तसेच मांस आणि मासे ह्यांच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसतं. B12 पालेभाज्यामध्ये आढळत नाही. ही खासियत आहे त्याची. आणि इथं त्याचं रासायनिक नाव विचारलंय तर सायनोकोबालामिन असणार आहे. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा कायक पेशी आणि मूल पेशी या कोणत्या विभाजनाने तयार होतात? अर्धसूत्री, सूत्री विभाजन, मुकुलायन आणि क्लोनिंग. कळलं का? अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. तर ह्याचं उत्तर आहे सूत्री विभाजन. आता बघा आपल्या शरीरात पेशी दोन प्रकारच्या असतात रे. आपल्या शरीरात पेशी दोन प्रकारच्या असतात. एक जर बघितलं तर काय असणार आहे? तर एक असणार आहे त्याला जर्म सेल म्हणतात. कळलं का? त्याला आपण काय म्हणतो? सेक्स सेल म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरी आहे त्याला सोमॅटिक सेल म्हणतो आपण. कळलं का? सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेललाच आपण काय म्हणत असतो माहित आहे का? कायक पेशी. कळलं का? कायक पेशी. काय पेशी म्हणतो? तसेच मला सांगा ह्याच्यामध्ये मूल पेशी पण येतात. आणि या ठिकाणी बघा जर्म सेल म्हणतो आपण त्याला. प्रजनन पेशी म्हणून पण ओळखलं जातं. या प्रजनन पेशी काय करतात माहित आहे का? हे अर्धसूत्री विभाजन करतात रे मित्रा. कळलं? काय करतात? अर्धसूत्री विभाजन करतात. याने काय करतात बघा? मियोसिस करत असतात, ज्याच्यामध्ये गुणसूत्र 46 गुणसूत्र किती होतात? 23 होतात, निम्म. आणि या विभाजनातून काय तयार होतं माहित आहे का? मानवामध्ये स्पर्म तयार होतात आणि मानवामध्ये आणि मेलमध्ये आणि महिलांमध्ये एग तयार होतं. कळलं का? म्हणजे मानवातील शुक्राणूची निर्मिती हे कोणत्या विभाजनाद्वारे? तर तुमचं उत्तर असायला पाहिजे मियोसिस यानी अर्धसूत्री. तसेच मला सांगा अंडाशयाची निर्मिती पण मला सांगा अर्धसूत्रीद्वारे. आणि अर्धसूत्री विभाजन हे कोणामध्ये? प्रजनन पेशीमध्ये घडतात. आणि ज्या काही सोमॅटिक सेल असतात ना ज्याच्यामध्ये कायिक पेशी आणि मूल पेशी असतात. कायिक पेशी म्हणजे कोणते रे? अन्य पेशी. शरीरातील प्रजनन पेशी सोडल्यानंतर उरलेल्या सर्व पेशीला सोमॅटिक सेल म्हणतात. RBC असेल, WBC असेल, त्यानंतर चेतापेशी असेल, यानंतर मला सांगा मांसपेशी असेल. हे सगळ्याच्या सगळ्या पेशी काय आहेत?
सोमॅटिक सेल असतात, कारण यांच्यामध्ये 46 गुणसूत्र असतात आणि नंतर हे काय करतात, सूत्री विभाजन करतात, सूत्री विभाजन आणि नवीन पेशी तयार करतात, त्याच्यात पण 46 गुणसूत्र येतात. मग इथं तेच म्हटलंय, कायिक पेशी आणि मूल पेशी सूत्री विभाजनाद्वारे विभाजन करतात. याच ठिकाणी प्रजनन पेशी, जर्म सेल किंवा सेक्स सेल कसं विभाजन करतात असा जर प्रश्न आला असता तर ह्याचं उत्तर आलं असतं अर्धसूत्री. मित्रांनो, तर बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लक्ष द्यायचं व्यवस्थित काय आणि कसं असणार आहे. आता बघा पुढील पैकी कोणते जीवनसत्व NADH2, कळालं का, हा NADH2 आहे. NADH2 च्या संश्लेषणासाठी आवश्यक असते. जीवनसत्व B2, जीवनसत्व C, जीवनसत्व B5, जीवनसत्व K. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्व B5 मित्रा, कळाला का, B5. यासाठी बघा पुस्तकात ह्याचं थोडं उत्तर काय रे, प्रिंटिंग मिस्टेकनी वेगळं झालंय, यासाठी लक्षात ठेवा जीवनसत्व B5 किंवा मला सांगा B3 ची पण भूमिका महत्वाची असते NADH2 च्या रेणूमध्ये. हे NADH2 चं रेणू कुठं तयार होतं माहित आहे का, पेशी शोषणामध्ये तयार होतं. आठवतंय का, थोड्या वेळाखाली सांगितलं होतं, पेशी शोषणामध्ये ग्लायकोलिसिस मध्ये तयार होतं बघा, ग्लुकोजच्या विघटनातून पायरुव्हिक ऍसिड आणि NADH2. आणि नंतर या एका NADH2 ला जर तोडलो ना, एका NADH2 ला जर तोडलो तर ह्याच्यापासून 3 ATP ऊर्जा बाहेर पडत असते. म्हणजे एका NADH2 च्या रेणूला तोडलो तर त्याच्यातून 3 ATP ऊर्जा बाहेर पडते. हे पण लक्षात राहू द्या की एका NADH2 पासून किती ATP, आणखी एक रेणू असतं FADH2, कळालं का, आणि एका FADH2 ला जर तोडलो तर 2 ATP ऊर्जा बाहेर पडते. आणि हे NADH2 आणि FADH2 ला तोडण्याची क्रिया ही कुठं घडून आणली जाते, इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये, कळाला का, पेशी शोषणाची शेवटची पायरी. त्याच्यामध्ये एका NADH2 पासून काय 3 ATP, एका FADH2 पासून 2 ATP ऊर्जा तयार केली जाते. कुठं, इलेक्ट्रॉन वहन साखळीमध्ये. कळालं इथपर्यंत. तर बघा बारकाईने लक्ष द्यायचं काय आणि कसं असणार आहे. सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी काय आहेत, कळालं का, बघा आता सूत्री विभाजनामुळे निर्माण झालेल्या पेशी, कायिक पेशी, युग्मके, मूल पेशी अ आणि क. तर आता सांगितलं होतं सूत्री विभाजन कोण करतं, सूत्री विभाजन मला सांगा कोण करतं. सूत्री विभाजनाला इंग्रजीतून काय म्हणतो आपण, मायटोसिस. मायटोसिस ज्यामध्ये काय होतं, 46 गुणसूत्राचं रूपांतर पुढे 46 नवीन पेशीमध्ये होतं. 2 पेशी करत असतात, एक म्हणजे कायिक पेशी, कायिकला इंग्रजीतून सोमॅटिक म्हणतात. सोमॅटिक म्हणजे कोणत्या कळतंय का, सोमॅटिक म्हणजे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी किंवा अन्य पेशी या सोमॅटिक म्हणून ओळखल्या जातात. दुसरं जर बघितलं तर मला सांगा मूल पेशी. मूल पेशी ज्याला स्टेम सेल म्हणतात, बरं ह्याच्याबद्दल पण वाचून ठेवा. स्टेम सेल म्हणजे अशा पेशी ज्याच्यात कोणत्याही पेशीत रूपांतर होण्याची क्षमता असते. कळालं का, जसं चिखलाचा गोळा आहे ना, त्याला कसंही रूपांतरित करून टाका होऊन जातं, तशा प्रकारे ह्या दोन्हीचे दोन्ही मला सांगा सूत्री विभाजन करतात. आणि ज्या काही युग्मके असतात, युग्मके कळलं का, ज्याला आपण सेक्स सेल म्हणत असतो, या काय करत असतात, अर्धसूत्री विभाजन करतात. जसं आपल्यामध्ये मेलमध्ये स्पर्म आणि फिमेलमध्ये एग असतात, तर हे काय करत असतात, ते सगळे निर्माण करतात. तर अशा प्रकारे अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर मित्रांनो माहित आहे का, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्र परिवारापर्यंत आपली ही लिंक पाठवा. दुसरी गोष्ट, तुमच्यासाठी खास मी 16 पेपरची टेस्ट सिरीज लॉन्च करतोय तांत्रिकची. कळाला का, तांत्रिकची, कोरेला का, तांत्रिकची 16 पेपर असतील कोरेला. प्रत्येक पेपरमध्ये 40 प्रश्न असतील टॉपिक नुसार. कशानुसार आहे, टॉपिक नुसार आहे, टॉपिक नुसार आहे प्रत्येक पेपर. कळालं का, ह्याची नॉमिनल फीस 149 रुपये आहे. तर तुम्हाला ही टेस्ट जॉईन करता येईल आजपासून. तर ऍप्लिकेशनचं नाव आहे सायन्स बाय अशोक पवार. हे तुम्ही डाउनलोड करा. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. हे जे प्रश्न घेतोय ह्याची PDF मी तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला आज टाकून देईल. पाठीमागे झालेल्या पण आणि आजच्या पण ह्या सगळ्या प्रश्नांची PDF मी @science by अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे. तर टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा, YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऍप्लिकेशन डाउनलोड करून बॅच पाहिजे असेल तर बॅच, आणि टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो. तर चालतं, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला याच डेडिकेशननी, याच अप्रोचने. धन्यवाद मित्रांनो.